कपडे भिजले की कपडे धुवत बसा. सो काहीच आपण आता इथे कॅशिफाय वर आलोय. आता आपण बघूयात कितीपर्यंत जाईल फोन. आणि कॅशिफाय वर ते इथं 8,000 रुपयाला येतोय. पण जाऊ लोकल स्टोअर वर कितीपर्यंत जाते ती पण चेक करू आणि मग आपण बघू. तर मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? सो आज आपण या ब्लॉगमध्ये बाहेर जाणार आहेत. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे एक्सचेंज करायचं आहे युजली आपल्याला फोन, जे आहे iPhone 12, आणि आपल्याला नवीन आयफोन घ्यायचं आहे. सो जरा या फोनला भरपूर प्रॉब्लेम व्हायलेत. सो जरा बघूयात आपण, जरा थोडं कॅशिफाय स्टोअरला जाऊयात, पुन्हा नंतर आयव्हिनसला पण जाऊन येऊ, क्रोमाला पण जाऊन येऊ, बघून येऊ की कोणत्या स्टोअरवरती हा फोन किती एक्सचेंजला पडतो. तसं मी तुम्हाला सांगतो. आणि आजचा दिवस कसा जाईल, जसा ब्लॉग जाईल, काय काय गोष्टी बघायला भेटतात, काय काय करू शकतो ते आपण करूतच. सो स्टे ट्यून. आता एसी जीव खाती की पाऊस एक जीव खाते वरून. काय मायला यायला दररोज यायला कपडे भिजले की कपडे धुवत बसा. आपल्याला कलर नाहीत का असं बघायला? सो गाईज, आपण iPhone 12 बघितलंय. नेमका जो फोन आहे iPhone 12 आहे, पण तो पडतोय 10,225 ला. सो आता आपण जाणार आहे कॅशिफाय स्टोअरला. आता तिथं बघू आपण की तिथं कितीपर्यंत पडत, आणि मग नंतर आपण करू काय करायचं. सो काहीच आपण आता इथे कॅशिफाय वर आलोय. आता आपण बघूयात कितीपर्यंत जाईल फोन. कॅशिफाय स्टोअर वर पण चेक केलं आणि कॅशिफाय वर ते इथं 8,000 रुपयाला येतोय फोन. एक 8,000-8,500 पर्यंत येतोय. सो आता कॅशिफाय वर तर जमणार नाही. आणि आता आपण जरा थोडस लोकल स्टोअरला पण जाऊ. लोकल स्टोअर वर कितीपर्यंत जाते ती पण चेक करू आणि मग आपण बघू. ओके. सो मंडळी, आपण आता इथं लोकल स्टोअर्सला आलेलो आहे. तिथं सगळे मोबाईल शॉपचे दुकानं लावलेले आहेत. म्हणजे इथं सगळे मोबाईल शॉप आहेत. सो आपण आता इथं बघू लोकल शॉपमध्ये पण कितीपर्यंत प्राइस मध्ये आपल्याला हे फोन देईल, तसं मी तुम्हाला सांगतो. ओके. इकडं पण 8,000 पर्यंत पडतोय फोन. काय माहिती आता बघू नेमकं. या ऍप मोबाईलचा प्रॉब्लेम असा झाला आहे, जी फेस आयडी केलेली आहे आणि सायलेंट बटन पण गेले, त्याच्यामुळं जरा प्राइस लो आहे ती. आता बघू अजून तिथं दुसरं एक लोकल शॉप आहे, तिथे एक बघू. तिथं मग बघू की कितीपर्यंत पडेल फोन. गाईज, हे पण बघितलं आपण स्टोअर. या शॉपमध्ये आपल्याला iPhone 12 9,000 पर्यंत येतोय. सो बघू आता. कॅशिफाय वर आलोय. कॅशिफाय वर 8,000 रुपये सांगितले. तिथं पण 8,000-8,500 पर्यंत आले. त्यात 9,000. क्रोमाला गेलो तर क्रोमाला 10,000-10,500 पर्यंत पडते. सो मी चेक करेल, बघेल फ्लिपकार्ट आणि Amazon वर पण एक्सचेंज व्हॅल्यू किती येईल, आणि मग नंतर आपण बघू. जेवढी चांगली प्राइस येईल तेवढा आपण एक्सचेंज करून घेऊ. मग बघू दुसरा फोन. 2 hours later. तुम्ही वापरता प्लस पर्यंत क्लिअर आहे, त्रास वगैरे नाही. सो सिलेक्ट करू आपण. बघू घेऊ आता आपण.
15 minutes later. ट्रिपल बॉक्स. एक ट्रिपल चॉकलेट बोल द्या. हो. सो गाईज बघा ही मस्त ट्रिपल चॉकलेट आहे बोल. आणि आठवत असेल तुम्हाला ते लहानपणी असं चॉकलेटवरती अशा छत्र्या यायच्या आधी. आता टेस्ट करूया. एकदम बॉल एकदम मस्त आहे. आणि मी आता बंद करतो. मला खाऊ द्या आता. एकदम वर्थ इट आहे त्याचं. एकदम वर्थ इट. आपण केलं पार्सल. जाता थोडंसं खाल्लं. टेस्ट एकदम छान आहे बरं का. A few moments later. ओके. सो मंडळी फायनली मी रूमवरती आलो आहे. आपला सकाळचा जो फोनच्या बाबतीमध्ये सगळा जो व्लॉग झालेला आहे, आपण एक्सचेंजच्या बाबतीमध्ये माहिती घेतली, पुन्हा नंतर सेल करायचं बघितलं. सो अजून डिसिजन काय फिक्स नाही आहे, पण आपण तरी पण अजून शॉपमध्ये जरा थोडीशी चौकशी करू की कितीपर्यंत सेलपर्यंत पडेल फोन, आणि एक्सचेंजचं पण आपण बघू. पुन्हा नंतर आपण सनग्लास पण ऑर्डर केला आहे लेन्स कार्टला. सो उद्यापर्यंत येऊन जाईल. सो उद्याच्या व्लॉगमध्ये आपण एकदा तिकडं पण चक्कर मारू. आपल्याला बाईकची सर्व्हिसिंग पण करायची आहे गाडीची उद्या. सो आजचा व्लॉग आपण इथंच एंड करूयात. स्टडी करायचा टाईम आहे आता. सो उद्याच्या व्लॉगसाठी तयार राहा. उद्या व्लॉग येईल. ओके. सो टेक केअर. आणि ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.